साताऱ्यातल्या बिचुकले गावात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीनं 12 जूनला स्वतःचं जीवन संपवलं। या घटनेची तक्रार पोलिसात दाखल झाली। पोलिसांनी यामागची कारणं शोधायला सुरुवात केली। तरुणी सुशिक्षित होती, तिचा कोणाशीही वाद नव्हता। असं तडकाफडकी स्वतःचं आयुष्य संपवावं असं तिच्या आयुष्यात काहीच घडलं नव्हतं, असं तिच्या घरच्यांनी सांगितलं। त्यामुळे 1 महिना उलटून गेला तरी पोलिसांना तरुणीनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे कळत नव्हतं। पोलिसांनी तिचा फोन ताब्यात घेऊन त्यामधले कॉल रेकॉर्ड्सही चेक केले, पण त्यातही त्यांना काही क्लू सापडला नाही। तेव्हा पोलीस आणि सायबर क्राईम टीमनं तरुणीची सोशल मीडिया अकाउंट्स तपासली आणि त्यातूनच तिच्या जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं। मृत तरुणीचे इन्स्टावरचे चॅट्स पोलिसांनी तपासले तेव्हा त्यातल्या मनीष पाटील आणि शिवम पाटील या दोघांसोबत तिचं झालेलं बोलणं पोलिसांना आक्षेपार्ह वाटलं। पोलिसांनी या दोघांचा शोध घेतला तेव्हा या घटनेतली धक्कादायक माहिती समोर आली। या दोन्ही नावांनी तरुणीशी बोलणारी व्यक्ती ही तिसरीच कोणीतरी असल्याचं समोर आलं आणि त्या व्यक्तीचं नाव ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। कोण होती ती व्यक्ती? तरुणीनं आपलं जीवन संपवण्यामागं त्या व्यक्तीचा काय हात होता? आणि या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। हे संवेदनशील प्रकरण असल्यामुळं यातील तरुणींची नावं बदलण्याची विनंती पोलिसांकडून करण्यात आल्यामुळं आम्ही तुम्हाला त्यांची नावं सांगू शकत नाही। त्यामुळं त्यांचा उल्लेख तरुणी असा करण्यात आलाय। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। सातारा जिल्ह्यात बिचुकले गावात राहणारी 24 वर्षांची तरुणी वागदे महाविद्यालयात शिकत होती। मन मिळावू असल्यामुळं तिची सगळ्यांसोबतच चांगली मैत्री होती। कॉलेजमध्येही तिच्या काही खास मैत्रिणी झाल्या होत्या। काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवरून तिला मनीष पाटील या नावानं एक फॉलो रिक्वेस्ट आली। तिनं ती ॲक्सेप्टही केली। त्यानंतर मनीषनं इंस्टाग्रामवर तरुणीला मेसेज करून तिच्याशी बोलायला सुरुवात केली। ती सुद्धा इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या मनीषशी बोलायला लागली। दोघंही रोज रात्रंदिवस तासनतास इंस्टाग्रामवर चॅटिंग करायला लागले। मनीषनं तिच्याशी असलेला संवाद वाढवत नेला। त्यातून तरुणी आणि मनीषच्या इंस्टावरच्या साध्या ओळखीचं रूपांतर घट्ट मैत्रीत झालं। ती मनीषला भेटण्याची, त्याच्याशी कॉलवर बोलायची इच्छा बोलून दाखवायची, पण मनीष ते टाळायचा। त्यामुळे दोघंही एकमेकांशी चॅट करूनच गप्पा मारायचे। या गप्पा मारता मारता तिला मनीषचं बोलणं, त्याचा स्वभाव आवडायला लागला आणि हळूहळू तो तिच्या मनात भरला। मनीषच्या मनातही तिच्याबद्दल सारख्याच भावना असल्यामुळं आधी इन्स्टावर ओळख, मग मैत्री आणि नंतर प्रेम असं या दोघांचं नातं पुढे गेलं। पण या सगळ्यात तिनं कधीही मनीषला पाहिलं नव्हतं किंवा कधी त्याच्याशी कॉलवर बोललीही नव्हती। इतकंच काय, त्याचा साधा व्हॉट्सअप नंबरही तरुणीकडे नव्हता। दोघांचं हे व्हर्च्युअल रिलेशनशिप सुरू असताना काही दिवसांनी तिला मनीषशी भेटण्याची, त्याच्याशी कॉल करून बोलण्याची इच्छा झाली। त्यासाठी तिनं मनीषकडे तगादा लावला। सुरुवातीला मनीषनं तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरुणी ऐकायला तयार नव्हती। तेव्हा मग मनीषनं तिला इग्नोर करायला सुरुवात केली। त्यानं तिच्याशी बोलणं कमी केलं। तिचा मेसेज आल्यावर तो ऑफलाईन जायचा, तिच्याशी बोलणं टाळायचा। यामुळं त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणीला मनीषच्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला। ती रोज वेड्यासारखी त्याला मेसेज करायची, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण मनीषकडून कोणताही प्रतिसाद मिळायचा नाही। नंतर मनीषनं तिच्याशी असलेलं बोलणं पूर्णपणे बंद केलं आणि तिच्याशी असलेला कॉन्टॅक्ट तोडला। हे लक्षात आल्यानंतर तिला आणखीनच त्रास झाला। ती खूप डिप्रेस झाली। मनीषशी बोलण्याची, त्याला भेटण्याची सतत विनंती करत राहिली आणि मनीष तिला इग्नोर करत राहिला। या सगळ्या तणावात असतानाच काही दिवसांनी तरुणीला इंस्टाग्रामवर शिवम पाटील नावाच्या अकाउंटवरून एक मेसेज आला। या शिवम पाटीलनं आपण मनीषचे वडील असल्याचं सांगितलं। आपल्या व्हर्च्युअल प्रियकराचे वडील म्हणून तरुणी त्यांच्याशी बोलायला लागली। तेव्हा शिवम पाटीलनं माझा मुलगा मनीषचा मृत्यू झाल्याचं तिला सांगितलं। तेव्हा तिला हा धक्का सहन झाला नाही। ज्याच्यावर इतका जीव लावला तो मनीष तिला सोडून जगातून निघून गेल्यानं तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। या दुःखातूनच 12 जूनला तिनं बिचुकले इथल्या आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःला संपवलं। ज्याला कधीही प्रत्यक्ष बघितलं सुद्धा नाही त्या मनीषसाठी तिनं स्वतःचं आयुष्य संपवलं। या तरुणीच्या घरच्यांनाही तिनं इतकं टोकाचं पाऊल उचलल्यामुळं मोठा धक्का बसला। त्यांनी याबाबत पोलिसांना कळवलं। तेव्हा वाठार पोलिसांनी CRPCच्या कलम 174 अंतर्गत तक्रार दाखल केली। तिच्या घरच्यांशी, मित्रमैत्रिणींशी बोलल्यानंतरही पोलिसांना तिनं असं का केलं याचं उत्तर मिळत नव्हतं। पोलीस हे उत्तर शोधण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होते। पोलिसांनी तिचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन कॉल रेकॉर्ड चेक केले, त्यातही त्यांना काही सापडलं नाही।
तेव्हा पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीनं तिची सोशल मीडिया अकाउंट्स तपासायचं ठरवलं. तेव्हा पोलिसांना मनीष पाटील आणि शिवम पाटील या 2 अकाउंटसोबत तरुणीनं केलेले चॅट संशयास्पद वाटले. तिचं आणि मनीषचं झालेलं बोलणं आणि त्याच्या वडिलांनी तिला मनीषच्या मृत्यूची दिलेली माहिती यामुळेच तरुणीनं स्वतःचं आयुष्य संपवलं असावं असा संशय पोलिसांना आला. तेव्हा पोलिसांनी मनीष आणि शिवमचा शोध घ्यायला सुरुवात केली, पण या दोघांचा कुठेही पत्ता लागत नव्हता. तेव्हा वाठार पोलिसांनी सातारा सायबर पोलीस आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन या अकाउंट्सची डिटेल काढण्याचं ठरवलं. सायबर पोलिसांनी त्यासाठी इंस्टाग्राम कंपनीकडे संपर्क केला. तेव्हा ही दोन्ही अकाउंट्स वाठार पोलीस स्टेशनच्या हद्दीतच असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. पण सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही दोन्ही अकाउंट्स एका मुलीच्या नावावर असल्याचं इंस्टाग्राम कडून सांगण्यात आलं आणि पोलिसांना या प्रकरणाचा मुख्य धागा सापडला. ज्या मनीष आणि शिवमशी तरुणीचं बोलणं झालं होतं, ही दोन्ही माणसं प्रत्यक्षात अस्तित्वातच नव्हती, तर एक मुलगी या नावानं फेक अकाउंट्स बनवून तिच्याशी चॅट करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या मुलीचा शोध घेतला. तेव्हा ती शेजारच्याच तडवळे गावात राहत असल्याचं त्यांना समजलं. मृत तरुणीच्या घरच्यांना या मुलीबद्दल विचारल्यावर या दोघीही जीवलग मैत्रिणी असल्याचं माहिती पोलिसांना मिळाली आणि या प्रकरणातला मोठा ट्विस्ट समोर आला. फेक अकाउंट बनवणाऱ्या मुलीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला. या दोघी एकाच कॉलेजमध्ये शिकायला होत्या. तिथेच या दोघींची मैत्री झाली होती. एकदा मृत तरुणीची चेष्टा बस्करी करण्याचं तिच्या मैत्रिणीनं ठरवलं आणि इंस्टाग्रामवर मनीष पाटील नावानं फेक अकाउंट बनवून तिनं मृत तरुणीला रिक्वेस्ट पाठवली आणि तिच्याशी बोलायला सुरुवात केली. ती प्रेमात पडते हे लक्षात आल्यावरही तिनं तिची मस्करी सुरूच ठेवली. पण मृत तरुणीनं तिला भेटण्याचा तगादा लावल्यानंतर आपलं बिंग फुटेल ह्याची भीती तिच्या मैत्रिणीला वाटू लागली. त्यामुळं तिनं मनीष या फेक अकाउंटवरून तिच्याशी बोलणं बंद केलं. पण तरीही मृत तरुणी मागे लागल्यानं यातून बाहेर पडण्यासाठी मैत्रिणीनं शिवम पाटील या नावानं दुसरं फेक अकाउंट बनवलं. आपण मनीषचे वडील असल्याचं सांगत त्याचा मृत्यू झाल्याचं तिनं शिवम या फेक अकाउंटवरून मृत तरुणीला सांगितलं. मनीषचा मृत्यू झालाय हे कळल्यानंतर ती त्याचा नाद सोडून देईल आणि आपलं बिंग फुटणार नाही या हेतूनं तिनं ही सगळी खोटी कहाणी रचली आणि तीच त्या तरुणीच्या जीवावर बेतली. आपल्या चेष्टेच्या नादात आपल्या जीवलग मैत्रिणीचा जीव गेल्याचा मोठा धक्का या मैत्रिणीला बसला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर आपल्याला अटक होणार अशी भीती तिला वाटू लागली. त्यातूनच घाबरून तिनं ही विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवानं यात तिचे प्राण वाचले. तिला साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ती बरी झाल्यानंतर पोलिसांनी तिला 3 ते 4 दिवसांपूर्वी अटक केली आहे. आता या सगळ्या प्रकरणात मैत्रिणीच्या चेष्टेपायी एका 24 वर्षांच्या तरुणीचा जीव गेला. पण ज्याच्याशी साधी भेटही झाली नसताना फक्त इन्स्टावरच्या ओळखीवरून तिचं मनीषशी बोलणं आणि त्याच्या प्रेमात पडणं हे तिच्या आयुष्याचा शेवट करण्याचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जातंय. सोशल मीडिया साईट्सवरून फेक अकाउंट बनवून फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणं आजवर उघडकीस आली आहेत. पण या प्रकरणानं 24 वर्षांच्या तरुणीचा जीव गेल्यानं पोलिसांनीही लोकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. सोशल साईट्सवर बोलताना समोरची व्यक्ती कोण आहे याची खात्री केल्याशिवाय अशा लोकांशी संपर्क ठेवू नका असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय. जेणेकरून सोशल मीडियावर फेक अकाउंट सोबत असलेल्या व्हर्च्युअल प्रेमातून इतर कोणालाही आपला जीव गमवावा लागणार नाही. 24 वर्षांच्या तरुणीसारखा.